Hello student, how are you? Today we are going to learn mathematics as far as question paper is concerned. And we have studied math first and math second. So now we will have to see the grammar which is important for annual examination as far as 10th standard and 12th standard is considered. In 12th standard also there is a grammar as far as 10th standard is considered. So I have seen 12th standard question paper. It is also rather than difficult as far as 10th standard is considered. Okay. 10वी आणि 12वीच्या प्रश्नपत्रिकेमधले काही सेंटेन्सेस येतात 10वीला पण थोडेसे येतात पाहिले मी तर मित्र काही घेतलेत आणि हे पण क्वेश्चन पेपर मधलं सोल्युशन आहे तुम्हाला देतोय. आय ट्राईड टू गिव्ह यू each and everything as far as English subject is considered. Today you have to find out question number 1. Give one word for each of the following. Give one word for each of the following. मग आता इथे a piece of land surrounded by water. A piece of land surrounded by water. You know everyone. बरोबर की नाही. आणि त्याला काय म्हणायचं आयलँड. सराउंडेड बाय वॉटर त्याला म्हणायचं आयलँड. ISLAND. दिस इज आन्सर. ए पीस ऑफ लँड. ए पीस ऑफ लँड सराउंडेड बाय वॉटर. तर हे याला म्हणायचं आयलँड. ओके. ए कव्हर दॅट इज फिक्स और हंग अबाऊ. मग काय म्हणायचं ए कव्हर दॅट इज फिक्स और हंग अबाऊ. मग काय होईल ते कॅनॉपी. काय होईल कॅनॉपी. CANOPY. This is the answer मित्र हो. That is fixed, hung above. It is called as canopy. An area where is no one is allowed to enter. बरोबर. An area म्हणजे जागा आहे. Where no one is allowed. No one is an area where no one is allowed to enter. जागा आहे की तिथं कोणालाही परवानगी नाही. आज जायला परवानगी नाही. मग काय म्हणायचं त्याला रिझर्व एरिया. काय म्हणायचं रिझर्व एरिया. रिझर्व एरिया. RESERVE. रिझर्व एरिया. RESERVE. रिझर्व एरिया. An area where one is allowed to enter. An area where no one is allowed to enter. मग काय म्हणायचं त्याला रिझर्व एरिया. काय म्हणायचं रिझर्व एरिया. नंतर अ लॉंग बँड ऑफ सँड नियर द सी. ए लॉंग बँड ऑफ सँड नियर द सी. समुद्राच्या जवळच काही असते ठिकाण नाही का. आणि त्याला आपण म्हणतो काय म्हणतो फिरायला जातो ना आपण समुद्राच्या काठी
प्रत्येकजण रात्रीच्या वेळेस दुपारच्या वेळेस जातं, तर त्याला सर्वांना माहिती आहे त्याला काय म्हणतात, बीच म्हणतात. बीच, BEACH. ए लॉंग बँड ऑफ सँड नियर द सी, काय त्याला म्हणतात, बीच म्हणतात. BACH. लक्षात ठेवा. लेट अस डिस्कस दिस ॲट स्कूल. लेट अस डिस्कस दिस ॲट स्कूल. आता आपण शाळेबद्दल चर्चा करूया. लेट अस म्हणजे काय करायचं, ॲज अ क्वेश्चन म्हटलं, ॲज अ क्वेश्चन बिगिनिंग विथ शाल. ॲज अ क्वेश्चन बिगिनिंग विथ शाल. मग काय होईल शालने सुरुवात केली तर, असचं वी होईल मित्र. असचं काय होईल, इथं अस आहे ना, त्याचं विल होईल. वी होईल. लेट अस डिस्कस धिस ॲट स्कूल, तर त्याचं होईल शॅल वी डिस्कस धिस ॲट स्कूल क्वेश्चन मार्क. शालने सुरुवात जर केली, असचं वी झालं, शॅल वी डिस्कस धिस ॲट स्कूल. शॅल वी डिस्कस धिस ॲट स्कूल. जसंच्या तसं डिस्कस धिस ॲट स्कूल. शालने सुरुवात करायची. कॅनने करा, वाटणे करा. म्हणजे या ठिकाणी शालने जर केली तर वी डिस्कस धिस ॲट स्कूल क्वेश्चन मार्क. इथं अपोजिट विचारलेत, डिसइंटरेस्ट आणि कन्सिल्ड. तर डिसइंटरेस्टचा अपोजिट काय होईल आणि कन्सिल्डचा अपोजिट काय होईल. एन्थुजियाझम, डिसइंटरेस्ट अपोजिट. डिसइंटरेस्टचं काय होईल, एन्थुजियाझम. आणि कन्सिल्डचं होईल रिव्हील. काय होईल, रिव्हील. एन्थुजियाझम आणि कन्सिल्डचं होईल रिव्हील. लक्षात ठेवा. शेअर करा मित्रांनो, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन मुलांना शेअर करा. त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक लिंकवरचे क्वेश्चन बोर्डाचे मिळतील मित्रांनो. ओके, थँक्यू, बाय.